नमस्कार मित्रांनो, तुमचे जर वय वर्ष 60च्या वरती असेल तसेच तुम्ही सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा आता केली आहे। पेन्शनधारकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना फ्री मध्ये मिळणार आता या 7 सुविधा म्हणजेच 7 लाभ आता राज्य सरकारकडून तुम्हाला मिळणार आहेत। राज्यातील सर्व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि राज्य शासनाची पेन्शन घेणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेतून सरकारी पेन्शन घेत असाल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आता 7 सुविधा आल्या आहेत, म्हणजेच 7 मोठे लाभ आलेले आहेत। 2025 या नवीन वर्षाची सुरुवात होताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 नवीन लाभ आता पेन्शनधारकांसाठी आणि वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेले आहेत। त्यामुळे कोणकोणते 7 लाभ आता राज्य सरकारच्या माध्यमातून आलेले आहेत नक्की बघा। राज्य सरकारच्या माध्यमातून हे जे मोठमोठे 7 लाभ आता आले आहेत यामधील 4 मोठे लाभ जे आहेत तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेले आहेत आणि उरलेले 3 लाभ जे आहेत तर ते सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा सरकारच्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला हे 7 लाभ कोणकोणत्या माध्यमातून मिळणार आहेत नक्की बघायचं आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हे 4 लाभ आता आले आहेत। यामध्ये 2 नव्या योजनांची आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याच्या महिन्याला खूप मोठी रक्कम आता मिळणार आहे। तर आता ज्येष्ठांसाठी नवीन योजना 2025 मध्ये 2 आल्या आहेत। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 लाभामधील उरलेले 2 जे लाभ आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठा फायदा देखील आता होणार आहे, जो लाभ ऐकल्यानंतर तुम्ही खूप आनंदी आता होणार आहात। आता बघा, हे असे 4 मोठे मोठे लाभ तर वयाची 60 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून आले आहे। तर याचा फायदा तुम्ही नक्की घ्या। कसा फायदा घ्यायचा मी सांगतो, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत मध्ये तुम्ही बन राहा, म्हणजेच व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघत राहायचंय तुम्ही। त्यानंतरचा बघा, पेन्शनधारकांसाठी आता या 7 लाभामधील 3 लाभ आले आहेत। तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला हे 3 लाभ आता दिले जाणार आहेत। यामधील 3 पैकी पहिले जे 2 लाभ आहेत याचा तुमच्यासाठी खूप मोठा फायदा आता पेन्शनधारकांना होणार आहे। तर ते कोणकोणते 7 लाभ आता सरकारच्या माध्यमातून आले आहेत तर नक्की बघा मित्रांनो। हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे, कारण यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आता पेन्शनधारकांसाठी आणि वयाची 60 वर्ष पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी माहिती सांगितली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कृपया करून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। आता अत्यंत मोठे 7 लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून हे आले आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आता या 7 जे मोठे लाभ आहेत तर हे 7 मोठे लाभ मिळण्याची घोषणा केली आहे। ज्येष्ठ नागरिकांना आणि राज्यातील सर्व सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त एक काम करावे लागणार आहे। तर ते काम तुम्हाला कोणते करावे लागणार आहे आणि तुम्हाला हे जे लाभ मिळणार आहेत मोफत, तर यासाठी पात्रता कोणकोणत्या असणार आहेत, हे मोठे लाभ मिळण्यासाठी याची प्रोसेस तुम्हाला नेमकी कोणती असणार आहे आणि हे जे लाभ तुम्हाला मिळणार आहे तर ते घेण्यासाठी तुमच्याकडे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि कुठे जाऊन हे 7 लाभ तुम्हाला घ्यायचे आहेत याची सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल किंवा तुमचे 60 वर्ष पूर्ण झालेले असतील, म्हणजे ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल, तर तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आलेले हे 7 मोठे लाभ कसे घ्यायचे यासाठी व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला हे लाभ कसे घ्यायचे नक्की सांगतो, याचा फायदा तुम्ही चुकवू नका। आजच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज भरावा लागणार आहे, तर तो अर्ज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा अर्ज तुम्हाला 2 मिनिटांमध्ये भरून द्यावा लागणार आहे। आता बघा मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून हे जे 7 लाभ तुम्हाला मिळणार आहेत
तर यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणते 4 लाभ मिळणार आहेत ते पहिल्यांदा सांगतो। त्यानंतर लगेचच पेन्शनधारकांसाठी 3 लाभ कोणकोणते मिळणार आहेत ते सांगतो। तर सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सर्वांनी यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी एक अर्ज देणार आहे। हा अर्ज घेऊन जाऊन तुम्हाला एका ठिकाणी भरायचा आहे। आम्ही सांगतोय त्या पद्धतीने अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे, लगेच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आता हे 4 लाभ कोणकोणते आहेत मी सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक आता इथे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। बघा, आता यामधील पहिली योजना आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 21 रुपये मिळणार आहे। तर सर्वांनी बघा, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 2025। बघा, न्यू अपडेट स्कीम 2025 म्हणजेच ही नवीन अपडेट झाली आहे। श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनचा तुम्ही आधी जर 1500 रुपये लाभ घेत असेल तर तुम्हाला यामध्ये अपडेट झाले आहे। तर कोणती अपडेट झाल्या आणि तुम्हाला याचं जे आहे तर तुम्ही इथं पाहू शकता, अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 वरून 21 रुपये लाभ मिळणार। म्हणजेच तुम्हाला आता 1500 नाही तर 21 रुपये लाभ मिळणार। मग जर तुम्ही याचा अर्ज अजून पण भरला नसेल तर आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली आहे। तर याचा लाभ कसा मिळवायचा बघा, यासाठी आवश्यक कागदपत्र बघा कोणकोणते आहेत। तर पहिलं कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तिसरं कागदपत्र 7/12 उतारा, चौथं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला, 5वं कागदपत्र बँकेचे पासबुक, 6वं कागदपत्र वयाचा पुरावा आणि 7वं कागदपत्र तुम्हाला रेशन कार्ड। बघा, ही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहेत। नवीन अर्ज सुटले आहेत। तुम्हाला श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन जर तुम्ही आधी लाभ घेतला असेल तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ही जर जुनी योजना जरी असेल तर यामध्ये काय काय बदल झालेत बघा। तुम्ही जर आधी लाभ जरी घेत असेल तरी सुद्धा बघायचं आहे आणि जर तुम्ही नसेल लाभ घेतला असेल तर तुम्ही याचा अर्ज कसा भरायचा ते पण सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। पुढे तुम्हाला पेन्शनधारकांसाठी नवीन काय असेल ते लाभ कोणते आलेत हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। तर आता या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनसाठी पात्रता काय आल्या बघा। तर पहिली पात्रता ती म्हणजे तुम्ही पहिला 65 वर्ष होतं यासाठी, तर आता 60 वर्ष केले म्हणजे 60 वर्षावरील आता सर्व नागरिक पात्र राहतील। बघा, यामध्ये काय बदल केलाय। पहिला काय होतं तर 65 वर्षावरील नागरिक पात्र ठरत होते, तर आता 60 वर्षावरील सर्व नागरिक पात्र असणार आहेत। त्यानंतर दुसरं कागदपत्र आपलं पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। बघा, यामध्ये काय सांगितलंय, तुमचं जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। तिसरी पात्रता ती म्हणजे घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी। बघा, काय सांगितलंय, तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी सांगितलंय। चौथी पात्रता ती म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन तुम्हाला नसावी। बघा, 2025 मध्ये नवीन अपडेट तुमच्यासाठी आलेले आहे। तर यामध्ये तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा 1500 रुपये वरून तुम्हाला 21 रुपये लाभ मिळणार आहे। तर याचा अर्ज कसा भरायचा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सर्वांनी काळजीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, त्यानंतर दुसरा लाभ आहे तो म्हणजे इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। मित्रांनो, याचा सुद्धा तुम्हाला लाभ भेटत असेल तर याचा सुद्धा तुम्हाला जे काय असेल तर ते पैसे वाढलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे। तुम्ही इथं पाहू शकता, न्यू अपडेट स्कीम 2025। हा अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 वरून तुम्हाला 25 रुपये लाभ मिळणार आहे। तर याचा सुद्धा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा बघा, सविस्तर माहिती सांगतो। सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। आता तुम्हाला याच्यानंतर लगेचच पेन्शनधारकांसाठी सांगणार आहे। तर बघा, यासाठी आवश्यक कागदपत्र तर उत्पन्नाचा दाखला आहे, बँकेचे पासबुक आहे, वयाचा पुरावा आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे आणि पॅन कार्ड आहे। आवश्यक यासाठी पात्रता पण तुम्हाला आता मागची पात्रता सांगितल्या तीच पात्रता तुम्हाला यासाठी लागणार आहे। तर 60 वर्षावरील सर्व नागरिक पात्र राहतील। तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। राज्यात घरातील तुमच्या कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी। त्यानंतर चौथी पात्रता ती म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन तुमची नसावी। तर याच्यामध्ये सुद्धा अर्ज मंजूर झाल्यानंतर 1500 वरून तुम्हाला 25 रुपये मिळणार आहे। तर याचा सुद्धा अर्ज कसा भरायचा तुम्हाला पुढे सांगतो। जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला याचा जो लाभ आहे तर तो 1500 वरून 25 रुपये करण्यात आले आहे। तर बघा मित्रांनो, तिसरा जो लाभ आहे तो म्हणजे तुम्हाला माहित असेल तर बघा, मुख्यमंत्री वयश्री योजना 2025
मित्रांनो तुम्ही याचा लाभ घेतला असेल तर यामध्ये तुम्हाला काय चेंजेस झालेत 2025 मध्ये न्यू अपडेट स्कीमी काय आल्या तर बघा, अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 3000 वरून 35 रुपये म्हणजे 3500 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत। तर बघा मित्रांनो, आता बघा तुमचं वय वर्ष 60 वर्षाच्या वर पाहिजे। काय सांगितले बघा, 60 वर्षाच्या वरील, पहिला 65 वर्ष होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी, परंतु नियम बदल आहे। तर तुम्हाला आता फक्त 60 वर्षावरील तुमचं वय पाहिजे। बघा आवश्यक कागदपत्र त्यासाठी काय लागणार आहेत, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक, वयाचा पुरावा, त्यानंतर तुमचं रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड ही कागदपत्र, आणि त्यानंतर तुम्हाला पात्रता सांगितलंय कारण न्यू अपडेट आहे, नवीन अर्ज सुद्धा तुम्ही यासाठी भरू शकता। 3000 वरून 35 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। आवश्यक पात्रता बघा, पहिली पात्रता 60 वर्षावरील सर्व नागरिक पात्र राहतील। दुसरी पात्रता, त्यानंतर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। तिसरी पात्रता, राज्यातील कोणी सरकारी नोकरीत नसावी। चौथा पात्रता, त्यानंतर 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 3000 वरून 35 रुपये करण्यात आले। बघा मित्रांनो, याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। तर त्याआधी मित्रांनो तुम्हाला जो अर्ज याचा भरायचा आहे, तर तो अर्ज कुठं भरायचा आहे, तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज हे उपलब्ध झाले आहेत। जर तुम्ही गावाच्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये हा अर्ज मिळून जाईल। जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या जी का असेल ती पंचायत समिती तुमची असेल तर त्या ठिकाणी अर्ज उपलब्ध आहेत। जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे अर्ज उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता। आता तुम्हाला पेन्शनधारकांसाठी काय अपडेट आल्या बघा, महत्त्वाचं आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा आता मित्रांनो यामध्ये पेन्शनधारकांसाठी जो लाभ आहे तो म्हणजे तुमची जी पेन्शन सरकारी आहे तर ती कोणत्याही सरकारी बँकेत तुम्हाला आता पेन्शन काढण्यासाठी रांगेत उभा राहण्याची गरज इथून पुढे लागणार नाही। तर आता तुमच्यासाठी सरकारी बँकेमध्ये पेन्शनधारकांसाठी सेपरेट म्हणजे वेगवेगळे काउंटर्स खोलण्यात आले आहेत, ज्यामुळे पेन्शनधारकांना कोणताच आता त्रास होणार नाही। तर हा झाला पहिला लाभ। त्यानंतरचा दुसरा लाभ म्हणजे तुम्हाला येत्या 2026 ला आता 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, ज्यामध्ये पेन्शनधारकांना मोठा लाभ यामध्ये असणार आहे। त्यानंतरचा सर्वात मोठा लाभ म्हणजे पेन्शनधारकांना सरकारी बँकेकडून विशेष 2 नंबर आता देण्यात येणार आहेत। काही दिवसामध्ये तुम्हाला हे नंबर देण्यात येणार आहेत, ज्या नंबरवरून कॉल करून सर्व पेन्शनधारक त्यांची पेन्शन बँकेत जमा झाली की नाही, पेन्शन किती शिल्लक आहे याची सर्व काही डिटेल्स तुम्ही घरबसल्या महत्त्वाच्या तुम्हाला मोफत कॉल करून तुम्हाला देता येणार आहे। तर ह्या होत्या महत्त्वाच्या सुविधा। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता बघा सांगतो